नाही विचारिला किंवा नाही उच्चारिला अधिकारणीय पुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। माझं होईपर्यंत महिलांनी न बोलता बोलता पुढं पुढं सरकार पाया पैकीन करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। पांडुरंगा समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण श्री जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता मस्तक ठेवणा मस्तक
मानवी सेवेसाठी निवडलेल्या अभंग महान भगवत भक्त देहू निवासी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा धरणीकरी प्रकरणातील अभंग निवडण्याचं कारण सालाबद्धाप्रमाणे गेल्या 42 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तपरायण परमआदरणीय गुरुवर्य देवगडचे मोठे बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं हरिभक्तपरायण सूर्यभन महाराज केसभट आणि हरिभक्तपरायण श्रीधर महाराज भाडगे यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र देवगाव या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण त्यातील आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व संयोजक मंडळींच्या वतीनं माझ्या वाट्याला आलेली आहे। या सेवेसाठी जो तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे, मला वाटतं महाराष्ट्रात असा वारकरी नसेल का त्याच्या हा अभंग पाठ नसेल। बाकीचं ज्ञानेश्वरी गाथा काय बाकीचं सगळं सोडून द्या, पण हा अभंग पाठ नाही, कारण लोकांना माहिती हे झालं रामनवमीच्या रामजन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह 42 वर्षापासून या ज्येष्ठ मंडळीने त्याचं संवर्धन केलं, सांभाळला, जतन केला आणि आपल्यापर्यंत हा सप्ताह घेऊन आलेली आहे। या आजच्या सेवेसाठी आमची उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी, आमचे संतोष महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, कृष्णा महाराज यांनी प्रतिपादित केले। त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, रामराज्य कशाला म्हणतात माहिती का? कशाला रामराज्य म्हणतात? पुढच्या दोन्ही चरणामध्ये तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं। गायी म्हशी वेळेला दूध देत असतील तर झाले राम राज्य काय पुढे आमाची, झाले राम राज्य हे झालं पहिलं मुद्दा। दुसरा मुद्दा आहे का स्वप्नी ही दुःख कुणी न देखावे डोळा, ते नंतरचा विषय आहे। हे वरचं तिन्ही जर घडायचं असेल, धरणी धरी पीक हे जर घडायचं असेल, गायी ओळल्या म्हशी हे जर घडायचं असेल, काय स्वप्नी ही दुःख कुणी न देखावे डोळा हे जर घडायचं असेल तर नामचिंतन केलं पाहिजे। नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं श्री क्षेत्र देवगाव या ठिकाणी सर्व संयोजक मंडळीने हा ठेवा जपलेला आहे। पुढच्या पिढीचं काम आहे हा ठेवा जपला पाहिजे। अलीकडे असा आरडाओरडा जास्त येतोय, सत्य वाढले, महाराज वाढले नसते, आणि धर्मातील संभाजी राजे जर झाले नसते तर मला वाटतं माणसाच्या जागेवर आता जनावरांच्या जागेवर माणसं चांगली दिसते। धर्म सांभाळण्यासाठी स्वतः त्याच्यामध्ये योगदान द्यावं लागतं। वेद प्रणीत वाक्य काय आहे? धर्मो रक्षितो रक्षिता,
अगोदर आम्हाला धर्माचं रक्षण करावं लागणार आहे आणि मग धर्म आपलं स्वतः तुमचं आमचं रक्षण करणार आहे. घराचे पत्रे आपल्याला बदलावे लागणार आहेत आणि मग ते पत्रे पावसाळ्यात आपलं रक्षण जसं करतात तसा धर्म आम्हाला सांभाळावा लागणार आहे. मग धर्म सांभाळायचा म्हणजे काय करायचं? दुसऱ्या धर्माला शिव्या द्यायच्या. अलीकडे हे फॅड जास्त वाढलंय बरं का. विश्वमौली ज्ञानोबरायांनी चिंतन केलं, दुसऱ्याला लहान म्हणण्यापेक्षा स्वतः मोठे व्हा. ज्ञानोबराय चिंतन करतात आकाशाशी देवन सावे तरी आणि कत्या होई थोर व्हावे. स्वतः आकाशापेक्षा मोठं व्हा मग आकाशाला असणारा हात लावा. तसंच अन्य धर्मीयाला कमेले कोण का. 2-3 शब्द जड जातील ऐकणाऱ्याला. सहिष्णुता हा धर्म आमचा आहे. आमच्या वारकरी संप्रदायाने एकाही जातीच्या व्यक्तीचा उल्लेख जातीवाद केला नाही. साकडा पाठ आहे आमच्या, फक्त वागणं कळे नाही. हे दुर्दैव आहे. विठ्ठल सगळं भजनी मंडळांना ज्ञात आहे. भजन संपलं की एक गवळण म्हटलं जाते ज्ञानोबरायांची. सगळ्यांचं पाठ आहे. भजन झालं की ज्ञानोबरायांची गवळण म्हटलं जातं. थोडस वाक्य माझ्या वैयक्तिक डेअरिंगवर बोलतो. परमार्थाचं सर्वोच्च ज्ञान जर या ठिकाणी असणारी पातळी जर काही असेल तर ज्ञानोबरायांची ती गवळण आहे. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये असं वर्णन करतात, इथं जात उपयोगाला येत नाही, इथं वित्त उपयोगाला येत नाही, इथं गोट उपयोगाला येत नाही, इथं कुळ सुद्धा उपयोगाला येत नाही. जातवित गोत कुळ शीळ मात भावनायो अधिकार त्वरित भावनायुक्त अधिकार त्वरित भावनायुक्त जातवित गोत वचनासारखा होत नाही तोपर्यंत कीर्तनाचा दर्जा सुधारणार नाही. विश्वमौली ज्ञानोबरायांनी आमच्यापेक्षा तुम्हाला सर्वोच्च उपमा दिली. कोणाला? श्रोत्यांना. प्रभू तुम्ही महेशाची मी दुबळा. श्रोत्याकडे दुबळे पण ज्ञानोबरायांनी घेतलं आणि वक्त्याविषयी ज्ञानोबराय सांगतात, प्रभू तुम्ही झालंय का माहिती का श्रोत्यांना? अलीकडं जसं जिभेला अनंत पदार्थाची चव आवडते ना, तसं या कानाला सुद्धा अनंत विषय आवडतात. तुम्ही ठाईची चाल म्हणून पाहता अलीकडे, म्हणून बघा. आता वाईट नका वाटू देऊ. एका ठिकाणी आता त्यांना त्याच विषयाचं बोललं पाहिजे. मला याच्यातलं काही कळत नाही, मी याच्यावर बोलू नये. एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये गारा निघाल्या. तुकोबराय सांगतात काय निघाल्या? गारा पडल्या नाही, निघाल्या गारा. आणि योगायोगानं गाडी खिरा निघाला. तुकोबराय सांगतात दिसताना दोन्ही सारखी दिसत होती. गारा आणि हिरा सारखा दिसतो ना. गारा पहा किंवा हिरा पहा, दोन्ही सारखं दिसतं. पण तुकोबरायांसारख्या महात्म्याला म्हणावं लागलं त्याच्यातलं वर्म ज्याला
आपल्याला वर्म ज्ञात आहे ना महाराज, वर्म जाणे तो पारखी, आपल्याला वर्म कळालं पाहिजे. तसं धर्म सांभाळण्यासाठी धर्माच्या अनुकूल जिथे आहेत त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. धर्म सांभाळणं म्हणजे काय? धर्म काही सेपरेट पदार्थ आहे का? बाजारामध्ये गेलं मिळाला असं येतं काही? जे धर्म आश्रित जीवन जगतात त्यांना सहकार्य करा. अलीकडे दुर्दैव काय झालं माहिती का? थोडस वाईट वाटेल तुम्हाला. आपल्या हिंदू धर्मीयामध्ये कुणाच्याही घरात अपवाद वगळता देवाऱ्यातल्या देवांची पूजा केली जात नाही. काय धर्म सांभाळणार आहे? या महिला जर वेगळ्या काढल्या तर पुरुष मंडळीनं वर हात करा, अपवाद भजनी मंडळ वगळतात. आणि आपल्यातही असा घोटाळा आहे संतोष महाराज. आता काकड्याच्या वेळेस दशवेळी कीर्तन होतं चांगलं. एका भजनाला म्हटलं उशिरा आले, ते म्हणजे काकड्याहून घरी गेलो, देव खांबाळले मग आलो. शब्द कळतोय तुम्हाला? हा आपल्या अंतःकरण मूर्तीतला देवाविषयीचा भाव आहे. आता येताना मी झाकून आलो, तुम्ही आले ना? किती काळजी घेतली आपण सगळ्यांनी माझ्याबद्दल. असं कधी म्हटलं का 7ला कीर्तन सुरू होतं, 6:45ला मंदिरात जाऊन बसवा, असं कधी होतं का? नाही. का होत नाही? आम्हाला धर्माबद्दल आस्था नाही. आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे. म्हणून धर्माश्रित ज्यांचं जीवन आहे त्यांना सहकार्य करा आणि एक व्यापकता वृत्तीची अशी ठेवा. चांगल्याला चांगलं म्हणायची सवय लावा. अलीकडे घोटाळा काय झाला माहिती का? गरजेसाठी, स्वार्थासाठी, प्रभावापोटी माणसं कुणालाही चांगलं म्हणायला लागली. तुमची गरज जर जास्त असली ना तर माणसं येड्याला सुद्धा शहाणं म्हणायला लागली. कळतंय ना माझं वाक्य? एखाद्याकडे प्रसिद्धी आहे, एखाद्याकडे श्रीमंती आहे. मी सकाळच्या कीर्तनात बोलून गेलो, नीट ध्यानामध्ये ठेवा. दुसऱ्याच्या स्टेटस बरोबर आपलं स्टेटस जोडण्यापेक्षा स्वतःचा स्टेटस तयार करा. दुर्दैव समाजाचा कळेना मला समाजाला. मला तुमच्यासारखं होता येणार नाही, तुम्हाला माझ्यासारखं होता येणार नाही, कारण तुमचं माझं प्रारब्ध भिन्न आहे. आणि ज्याचं प्रारब्ध भिन्न आहे, पुढचं वाक्य आहे का? जो प्रपंच तुम्ही आम्ही करतो तो प्रारब्धाच्या अधीन आहे आणि परमार्थ हा प्रयत्नाच्या अधीन आहे. प्रयत्न केल्याशिवाय परमार्थ घडत नाही. बऱ्याच जणांना जर म्हटलं ना चला ना दिंडीत, आमचे निकम भाऊ जर म्हटले ना चला ना दिंडीत, आमच्या पुढे नशिबात देव आहे. देव नशिबात नाही, देव प्रयत्नाने मिळवावा लागतो. नशिबानं देव नाही, फक्त भाग्यानं संत मिळतात. मी पुढे विस्तार करतो याचा. जोपर्यंत भाग्य उदयाला येत नाही, तुकोबरायांच्या गाथेत प्रमाण आहे. एखाद्याला मुलगा झाला आणि तो पेढे वाटायला लागला. आमचे आत्माराम बाबा चांदेकर सांगायचे, ते म्हणायचे 5वीला किंवा 12वीला पेढे वाटू नका, मग त्याला 25चं हो द्या, काय दिवे लावतं बघा मग पेढे वाटा. शब्द कळतो ना मला? तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय मला मुलगा झाला, मी भाग्यवान आहे का? तुकोबराय सांगतात नाही. होत नाही माझं लग्न झालं, मी भाग्यवान आहे का? नाही. न मिळणारं धन मला मिळालं, मी भाग्यवान आहे का? तुकोबराय सांगतात तू वेडा, याला भाग्य म्हणत नाही. धन मिळालं भाग्य नाही, पुत्र प्राप्त झाला भाग्य नाही, पत्नी प्राप्त झाली भाग्य नाही. मग खरं भाग्य त्याला म्हणा. कोणतं? आणि जर संत प्राप्त झाले तर भाग्याचा उदय ते हे जोडी संत पावे. संत जर जीवनामध्ये भेटले तर ते धर्म आश्रित व्यक्तीला मदत करण्याचा उपदेश करतात. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, साह्य घातलिया भय नरकाला, खऱ्याला साह्य व्हा. आपण कधीही खऱ्याला साह्य केलेलं नाही.
शब्द कळतोय का बघा. शेजाऱ्याचा मुलगा पुण्याला शिकायला आहे, त्याचं शिक्षण पूर्ण झालं, तो कलेक्टर झाला आणि एक जणांना तुम्हाला सांगितलं तुमच्या शेजाऱ्याचा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला आणि कलेक्टर झाला. तुमचा विश्वास लवकर बसतो का त्याच्यावर? बसतो. आणि जर त्या शेजाऱ्याला सांगितलं तुमच्या शेजाऱ्याच्या मुलानं, पुढचं कळतंय का सांगू? तुम्ही काय शिवानिशा करता का मान्य करता? आता थोडक्यात मी जाऊ दे, एवढं लांब होत नाही, माझ्यावर घेऊन बोलतो आहे. आपली जर रात्री 9 ते 11ची वेळ असती, मी 8:30 पावणे 9ला निकम भाऊला म्हणलो असतो मी येत नाही, तर त्यांच्या मनात काय निर्णय आला असता, विचार आला असता? नक्की दुसरीकडे वस्तुस्थिती आहे, बरोबर आहे ना? आता आणखीन एखादा आला असता, उन्हाळ्याचे दिवस आहेत, कांदे काढण्यामुळे आजारी पडला असू शकतो. तिसरा विचार आला असता, येता येता कॉर्नरला गाडी स्लिप झाली पडलं असू शकतो. हे निगेटिव्ह विचार अगोदर आले असते. असं तुमच्या कधी ध्यानात आलं असतं का अजून 5 जागा मोकळ्या आहेत, तुम्हाला नाही करायचंय? राज्यपाल कोट्यातल्या 5 जागा मोकळ्या आहेत, न जाणे एखादा वारकरी तिथं घ्यायचं म्हणून यांना तिकडे बोलिलं असं कधी? कारण मनाचं चिंतन चांगलं नाही, मला अभंगात यायचं. आपलं मन कधीही सकारात्मक विचार करत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मन जे विचार करतं ते सिद्धी रूपानं प्रगट होतं. तुमचं मन जसं चिंतन करतं, कोरोनातली 60% लोक मनाच्या चिंतनानंच गेली. कोरोनामधली लोक मनाच्या 60% चिंतनानं, म्हणून संत सांगतात मनाचे संकल्प पाववी नरसिद्धी, हे मनानं चिंतन केलं पाहिजे. असं चिंतन बीड जिल्ह्यामध्ये एका असणाऱ्या व्यक्तीनं कीर्तनामध्ये केलं. अभंगात आमचं वातावरण तसं आहे म्हणून बीड जिल्ह्यामध्ये कीर्तन झालं. देशपांडे, भास्कर गोत्री कुटुंबातला एक देशपांडे आडनावाचा माणूस, त्यानं कीर्तन ऐकलं. पूर्वीच्या काळी कीर्तनानं परिवर्तन होत होतं. त्या कीर्तनकारानं ज्ञानोबरायांचा महिमा कीर्तनात गायला. याची अभिलाषा होती धनाची, आणि आमच्याकडे प्रमाणे ना दया जे पाहिजे ते आहे, ज्याला जे पाहिजे ते आमच्याकडे आहे. आणि म्हणून हा देशपांडे नावाचा व्यक्ती ज्ञानोबरायांपुढे आळंदीला गेला आणि 4-6 दिवस 8 दिवस अनुष्ठानाला बसला. ज्ञानोबरायांनी त्याला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, आता माझ्याकडे देण्याजोगं काही राहिलं नाही, मग तू इथून शेजारी 15 किलोमीटरला एक गाव आहे तिथं जा. आणि म्हणून हा व्यक्ती तिथं देऊला गेला. तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेलेले होते. भंडारा डोंगरावर गेल्यानंतर यानं तुकोबारायांकडे पाहिलं. तुकोबारायांचं एकांतात काय चालायचं माहितीये का? जर आपल्याला वेळ मिळाला, संत वचन असं आहे, मिळालेला वेळ चिंतनात घालवा. जो काळ तुम्हा आम्हाला मिळालाय, वेळ तुम्हा आम्हाला मिळालाय ना, काय करा? काळ सारा चिंतने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मिळालेला वेळ चिंतनामध्ये तुकोबारायांचं चिंतन, वेळ कमी असल्यामुळे तो धरणेकरी तिथे गेला. तुकोबारायांना सांगितलं, मला ज्ञानोबरायांनी तुमच्याकडे पाठवलंय. तुकोबारायांनी उदार अंतकरणाने शब्द वापरला, काय ज्ञानेश्वरी होणे येथे पाठविले धरणी. ज्ञानेश्वरी काय कमी म्हणून तुला माझ्याकडे पाठवलं. आणि मग विश्वमावळी ज्ञानोबरायांचं चरित्र वर्णन करत असताना तुकोबारायांनी काही अभंग लिहिले. ज्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं त्यांच्याकडे काय कमी आहे? धरणे करायला सांगतात. ज्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. हृदयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ,
परत काहींकडे फक्त श्रीमंती असते, अंगात बळ नसतं, असं असतं ना. काहींकडे श्रीमंती असते, अंगात बळ नसतं, पण ज्यांनी तुला माझ्याकडे पाठवलंय, अंगे ऐसे बळ रेडा बोले. आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा आविष्कार आहे. तुम्ही सगळ्यांनी जुन्या मंडळीनं सर्कस पाहिलेली आहे. सर्कस, त्या सर्कशीमध्ये सगळे प्राणी होते पण 2-3 नव्हते. त्याच्यात एक नंबर आहे रेडा. रेडा अजूनपर्यंत रेडा पैठणला होतं. याच्यातलं जुन्या परंपरेने शब्द आठवला तर पहा. एक असा विद्वान होता दादा पैठणचा, त्यानं 2 रुपये तिकीट ठेवलं होतं. आणि आत काही नव्हतं, बाहेर पाटी लिहिलेली होती, हेला भूस खातो, 2 रुपये तिकीट. तरी सुद्धा लोक पाहायला जात होती. चला विषय सोडून द्या. प्रतिष्ठान नगरीमध्ये ज्ञानोबारायांनी नागघाटावर महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्यांच्या अंगामध्ये असं बळ आहे, अंगे ऐसे बळ रेडा बोले. ज्यांनी रेड्याला बोलवलं असं बळ त्यांच्या अंगामध्ये आहे. त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात कशाची उणीव नाही. खरं जगातलं सगळं तत्वज्ञान कशात आहे. एखाद्या वेळेला असं वर्णन आहे, गीतेतलं ज्ञानेश्वरी सगळं आहे, पण ज्ञानेश्वरीतलं गीतेत सगळं असेलच असं वर्णन आहे. आणि म्हणून जगात अरे ज्यांनी स्वतः विश्वाला दयाने घातले मुक्तीची गवादी, मिळविले मानले वैष्णवांचे, काय त्यांच्या मनात आल्यावर केलं नसतं. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात, तरी होयराना कद्याचा. हे सगळं करणारे ज्ञानोबा आहे. तुला माझ्याकडे का पाठवलं, त्यावेळेस त्या धरणे करायला सांगितलं, माझी अपेक्षा वेगळी आहे. परमार्थ करताना सगळ्यांची अपेक्षा एक नाही, अपवाद सोडतात. प्रत्येकाची अपेक्षा काय. आमच्याकडे वारीमध्ये एक महिला चालायची, ज्ञान तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये ते होते पण भरपूर, पायात चप्पल घालत नव्हते. तिनं मला वाटतं 5 वाऱ्या केल्या. लोक आम्हाला नावं ठेवायचे, महाराज तुम्ही चपला घालून चालता. पण मी त्या आजीला विचारलं, तुम्ही एवढ्या 5 वाऱ्या बिगर चपलाच्या का केल्या. म्हणले मी नवस केलता विठोबाला, मला ना तू होऊ दे. अपेक्षा काय याच्यावर अवलंबून आहे. अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासी हे परमार्थातले 4 वर्ग आहेत. तुमची अपेक्षा काय आहे. आता याचा क्रम जर लावायचा ठरला तर साधक हा जिज्ञासू पाहिजे. विठ्ठल साधक हा जिज्ञासू पाहिजे. नाहीतर इच्छा झाली आणि धोत्रावाले दिसले त्याच्या पाठीमागे निघालो. जिज्ञासू साधकाची गरज आहे. जिज्ञासू साधकाच्या अंतःकरण वृत्तीमध्ये भगवत भेटी
प्राण काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. हे जिज्ञासू आणि अर्थार्थी साधकाचं लक्षण आहे. अर्थता वेगळी, अर्थ वेगळा, अर्थाचा अनर्थ वेगळा आणि अर्थाचा परमार्थ वेगळा. विठ्ठल अर्थाचा अनर्थ करता येतो, अर्थाचा अनर्थ करता येतो नाही येत. एकच नाव सांगून पुढे जातो. धचा मग करता आला की नाही? धचा मग आमची जुन्या काळामध्ये स्प्रिंगचे शेगडे होते, लाल व्हायचे बघा. आणि शेगडीवर आमच्या आत्याने चहा ठेवला, अर्थाचा अनर्थ म्हणून. आणि त्याला लोखंडी ते असणाऱ्या, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, ते चुलीवरचं पातेलं उतरायचं जे माध्यम आहे त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे बुकणी आहे का? बुकणी तुम्ही घेत नसताल चहा म्हणून विषय असेल. आम्ही अंबरनाथला चाललो होतो रेल्वे, इथे झेलमनी बसलो नगरला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता, सकाळी 8 साडेआठला भोपाळ जवळ ती अशी आसपास रेल्वे गेली. आमच्या मित्रांनी चहा घेतला, तर तो तिकडे ती बॅग असते रेल्वेमध्ये, आणि ते त्या वेटर बरोबर भांडायचे. आता हे माझ्या बरोबर आलेले सगळे शेतकरी, दूध व्यवसाय करणारे मित्र, ते त्या चहा देणाऱ्या बरोबर भांडायचे. इसमें बुकनी बहुत कम डाली है, इसमें बुकनी बहुत कम डाली है. त्याला बिचारायला शब्दच कळेना. मी सगळ्यात वरच्या बर्थवर होतो, मी चहा घेतला नाही, त्याच्यामुळं मी फक्त हसायचं. काही गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. मी बऱ्याच वेळा चालू दिला, पण मी त्याला म्हटलं एक क्यों आपसे झगड़ा कर रहा है. त्यांना सांगितलं चहा चाहिए, देखो ना ये बुकनी बुकनी बोल रहे हैं. बुकनी बुकनी बोल रहे हैं तो ये क्या, मुझे समझ नहीं आ रहा है. मी म्हटलं अरे वो चाय पत्ती बोल रहे तू ऐसा बोलो ना. म्हणे बुकनी बुकनी क्या बोल रहे. भाषेचा माझा ज्ञानोबारायांनी नेवाशाला ज्ञानेश्वरीचं जे प्रतिपादन केलं याचं कारणच आहे माझा मराठीची बोले जगातली सगळ्यात श्रीमंत भाषा आहे. वाचताना जरी तुम्हाला मराठी वाचत असली, मराठी जरी जाणवत असली, पण आमचे संत सांगतात ज्ञानेश्वरी भाषा किती माहिती का? 56 भाषेचा केलाचे गौरव, पवन वीणावर उभारी, पवन वीणावर उभारी, पवन वीणावर उभारी. आपल्याला सगळ्याला जरी मराठी येत असली तरी आपल्याला सगळी मराठी कळत नाही. आमच्या आता भजनी मंडळातलं कोणी सांगू नका, माझा शब्द आहे तुम्हाला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत एक शब्द टाकला, दिवसा फुटती डोळे डोळाचे. म्हणजे काय? आपल्या तर फुटू नका नाही सरकार बघ. बाबा एवढे पारायण केले, एवढे पारायण केले, मेळच लागेना. आळंदीमध्ये विषय वाटला म्हणून बोलतो आता. जयराम बाबा भोसले म्हणून साधू म्हणतो, सिद्ध बेटात एका चांगल्या श्रीमंत घरातल्या मुलानं वडील आंधळे आळंदीला आणून सोडलं, सांभाळायचं नाही म्हणून. आणि जयराम बाबा मौलींच्या मंदिरात दर्शनाला गेले आणि अनावधानानं दोघांची धडक झाली. संत समागम एखादे परी हे असं घडतं बरं का. आणि धडक झाल्यानंतर जयराम बाबा त्याला फक्त बोलले, आंधळा आहे का? म्हणलं दिसत नाही का तुला? हा म्हणलं खरंच आंधळा आहे. आणून का सोडलं इथं? म्हणजे असं असं करता असं असं आहे. काय अपेक्षा आहे? म्हणले काही नाही, अशिक्षित खेड्यातला माणूस आहे, पण मला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे. आता दोन प्रश्न निर्माण झाले.
हा एक तर अशिक्षित, याची शाळा झालेली नाही, आणि दुसरा प्रश्न निर्माण झाला याला दिसत नाही. जयराम बाबांनी त्याला अजान वृक्षाखाली नेलं, त्याच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली आणि सांगितलं हे बाकीचे वाचतात, तू फक्त ऐकून बोट फिरव, तू काय कर फक्त ऐक. म्हणून नवविधा भक्तीमध्ये नारदजीनं पहिली भक्ती महत्वाची सांगितली, कोणती? आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी सांगितलं, ज्याचं कान देवाचं नाव ऐकत नाही ते सापाचं बिळ आहे. आणि नाथ महाराजांनी थोडस ट्रान्सलेशन केलं. नाथ महाराज म्हणले, ज्याचं तोंड देवाचं नाव घेत नाही, नामाविना मुका सर्वाचे सेविला, नामाविना मुका सर्वाचे सेविला, सर्पाचे ते बिळ जिव्हा नवे काळ सर्प आहे. हा विषय वाढतोय. त्या अंध व्यक्तीच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली ही संत कृपा. मुद्दा चालला होता आपला, ती जी पकड आहे भांड धरण्याची, इथून लांबलं नाही, आमच्या आत्यानं ती पकडीनं भांड धरायला गेल्या. आमच्या आत्याच्या मुलाला वाटलं यांनी जर हे लोखंडानं धरलं तर म्हातारी शेवटीला चिकटल. अर्थाचा अनर्थ इथून लांबलं, याच्यावर राहा. तुम्ही माय मागच लिहिलेले होते, तुम्ही मागे येतं ना, हे घोटाळा आहे ना, पुढून गेलो इथून कळायला पाहिजे ना. घोटाळा काय माहितीये का, समन्वय लावून देतो विषयाचा. आपण पुढून आलो हे जर ध्यानात राहिलं ना तर मागं जाणं सोपं होतं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांना विचारलं समाजानं, तुकोबाराय तुम्ही घालता हे कपडे तुमचे आहेत का? तुकोबारायांना सांगितलं, ज्या देशात राहता तो देश तुमचा आहे का? हे प्रमाण आता जवळ हा देश माझा नाही. मग सहज फिरत आलो गारो, पुढलं लय गोड आहे मला. दुःख झाले कशानं? तुमचं पाठ आहे ना, दुःख कशानं होतं माहिती का? विठ्ठल विठ्ठल. विषयाचा समन्वय लावून घेतला. त्यांनी त्या आत्याला पकडलं, बाजूला ओढलं. त्या आत्या आमच्या घरी आल्या आणि त्यांनी सांगितलं, माझ्या मुलानं मला घराच्या बाहेर काढलं. अर्थाचा अनर्थ. तसा बऱ्याच जणांनी परमार्थाचा सुद्धा अनर्थ केला. मुद्दा होता, बऱ्याच जणांनी परमार्थाचा अनर्थ केला. नाही केला? कळालं तुम्हाला? परमार्थ करणाऱ्यानं काही गोष्टीचं पथ्य पाळलं पाहिजे. परमार्थ करणाऱ्यानं सगळ्यात महत्वाचा विषय काय केलं पाहिजे? दोन गोष्टीचा विटाळ धरला पाहिजे. कळतंय का तुम्हाला? बघा, परमार्थ करणाऱ्यानं दोन गोष्टीचा विटाळ धरला पाहिजे. कोणत्या? परद्रव्याचा विटाळ धरला पाहिजे, आणि दुसरा मुद्दा सांगितला तुकोबारायांनी, परनारीचा विटाळ धरला पाहिजे. परद्रव्य परनारी विटाळ एक तुळशीदासांचा दोहा आहे. परधन पत्थर मानिये, परधन पत्थर मानिये, परश्री मात समान. शब्द तसेच आहे. परधन पत्थर मानिये, परश्री मात समान, फिर भी हरि न मिला तो तुलसीदास जबान. परधन पत्थर मानिये, दुसऱ्याच्या धनानं ज्याची लाल टपकते ना महाराज, थोडस क्षमा मागून बोलतो, स्वकष्टावर एवढा विश्वास ठेवा, गर्भ श्रीमंत व्हा. पण दुसऱ्याचं धन लोबाडून जर मोठे झाले ना, त्याच्यासाठी प्रमाणे या धनाचा नजरी वरवसा. दुसऱ्याच्या धनानं तुम्ही जर श्रीमंत झाले, ते मरले ते बाहेर. औषध खाऊन केलेली बॉडी, जमीन विकून केलेली आयुष. मावळ तालुक्यामध्ये एक गाव आहे, नाव सांगत नाही तुम्हाला. त्या गावामध्ये मी आळंदीला असताना 6 कोटी रुपये आले.
गावाला नाही एका व्यक्तीला किती 6 कोटी रुपये आले. धार्मिक वृत्तीचा असल्यामुळं त्यानं 1.5 किलोची विठ्ठल रुक्मिणी केली सोन्याची. त्याची देवाऱ्यात प्राणप्रतिष्ठा झाली. 7 दिवस सप्ताह ठेवला आणि आता कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या मुलाचा मला फोन आला, रुक्मिणी मोडू का विठ्ठल मोडू. कळतंय ना तुम्हाला? हे जे येणारं धन आहे ना मला, अनितीनं आलेलं धन कधीही सुख देत नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि विषय संपत्ती जात अपयसे घर. त्याच्या शब्दाला अंडरलाईन करा. संपत्ती जात अपयसे घर रे, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि विषय. नुसतं प्रारब्ध असून चालत नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? प्रयत्न पाहिजे. प्रयत्न आणि प्रारब्धाची सांगड झाली तर संपत्ती जात अपयसे घर रे. निश्चित संपत्ती तुमच्या घरी येणार आहे आणि आलेली संपत्ती तुम्हाला सुख देणार आहे. आपला विषय वाढतोय, आपला मुद्दा चाललाय. काहींनी अर्थाचा परमार्थाचा अनर्थ केला आणि अनर्थ जीवन ज्यांनी जगलं ना त्याच्याविषयी संत सांगतात, मानी लोकांना कलंक लागला का ज्ञानोबराय सांगतात त्यानं जगूच नाही. जाणते तवरी जियावे जग अपकीर्ती कानी नव्हे. आणि महाभारतामध्ये यक्ष धर्माचा संवाद आहे. जगात सगळ्यात मोठी काळी गोष्ट काय असेल तर कलंक आहे. म्हणून चरित्राला जपा. वारकरी संप्रदाय महत्वाचं सांगतोय, चरित्राला जपा. आणि चरित्र जर जपलं, आपला विषय तिथून निघालाय हे ध्यानात ठेवा, कुठून निघालाय. म्हणून अर्थाचा अनर्थ परमार्थाचा अनर्थ करू नका. विषय लांबतोय. ज्ञानोबरायांना जगद्गुरु तुकोबराय उद्देशून बोलतात, तुम्ही मुक्तीची गवाही घालणाऱ्या संतांनी तुला माझ्याकडे पाठवलं, मी त्यांच्याविषयी काय बोलू. अभंगाचं त्यांनी लेकराच्या वडीलधाऱ्यांच्या अंतःकरणानं माझ्यासारख्या लेकराला त्यांनी त्याच्यातून क्षमा करावी. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. मी त्यांच्याविषयी जे काही वेडवाकडं बोललो असेल ते त्यांनी उदार अंतःकरणानं या ठिकाणी क्षमा करावी. करा क्षमा.
अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानोबराय सिद्ध आहे, ज्ञानोबराय योगी आहे, ज्ञानोबराय विशेषत्वाना संत आहेत. मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात कमी वयाचे संत ज्ञानोबा आहेत. नामदेव महाराजांचं आयुष्य 80 वर्षाचं आहे. नाथ महाराजांचं आयुष्य 66 वर्षाचं आहे. नाथ महाराजांना 6-11 काय आवडायचं काय माहितच नाही. नाथ महाराजांचं 6च्या आकड्याचं खूप सख्य. जनार्दन स्वामींचा जन्म षष्टीला झाला. जनार्दन स्वामींनी समाधी सुद्धा षष्टीलाच घेतली. नाथ महाराजांची गुरु दत्तात्रयांची भेट षष्टीला झाली आणि नाथ महाराजांनी जाण्याचा दिवस सुद्धा निवडला षष्टी आणि नाथ महाराजांचं वय सुद्धा आहे 66. आपण दुःख नाही लावायचं. आपले येणंही हातात नाही. आता तुमच्या कीर्तनाला येणं हातात होतं, आता जाणं आहे. या वारसत्तेतलं जगणं जर आपल्या हातात नाही तर जन्म मरण रूपी संसार येणं जाणं आपल्या हातात कसं राहील. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा आहे ज्ञानोबा यांचं जर जीवनचरित्र आपण अभ्यास करतो. मुद्दाम रोग निवडलाय. इथून पुढे मी कुठेही गेलो ना नेवासा तालुक्यातला असल्यामुळे मी ज्ञानोबा यांचं आणि ज्ञानेश्वरीचं जास्त वाहवा करायला लागलो. काळाच्या ओघामध्ये बऱ्याच सप्ताहातून ज्ञानेश्वरी पारायण बंद झालं. या ज्येष्ठ मंडळीने जे पारायण जपलं ना, हे बाबा असतील, फडके महाराज असतील, यांनी जे ज्ञानेश्वरीचं पारायण जपलं ते अलीकडच्या काळात हळूहळू काय झालं, नुसतं कीर्तनाला महत्व नाहीये, की सप्ताहातल्या साधनेला विशेषत्वानं महत्व आहे. तुमची तर पारा चालू आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. बऱ्याच गावातल्या सप्ताहातले पहारे बंद झाले आणि चालू आहेत ते बोलू नको. काय होतं, खरं बोलल्यावर आमचा चांगल्याला असा खेळ राग येतो. देवगावला आणि खरं बोलल्यावर काय होतं, राग येतो. पण खरं सांगू का, खरं बोलणारं एवढंच व्यासपीठ शिल्लक राहिलंय. विठ्ठल तुमची लोकसंख्या बरीच आहे, देवगावची लोकसंख्या बरीच आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी पारा जपा आणि सगळ्यांनी ज्ञानेश्वरी पारायण जपा. हे कोणी हे मड्याला काय काळजी नाही. हे तुम्ही हॅलो म्हणले का आम्ही आलो. थोडस वाईट वाटू देऊ नका. या ज्येष्ठ मंडळी पूर्वीच्या काळीच्या गावात सप्ताह केले ना, याच्यात ही जी ज्येष्ठ मंडळी उभी नाही ती बसलेली, हे परमार्थातली आवड हळूहळू भजनात जाऊन माळकरी झाली. बरोबर आहे ना? आता प्रत्येक गावात सप्ताह होतो महाराज. सप्ताहाचं बजेट मोठं आहे. थोडस क्षमा मागून बोलतो, पण 8 दिवसात एकही माणूस माळकरी होत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. उलट माळकरी वाढूनही राहिले. कळालं पुढचं बोलो हळूहळू. पुण्याची पावटी सरे नाही, ते वरून खाली यायचं नाही, हे खालून वर जायची तयारी आहे. विनोद किंवा कुणाचं मन मला दुखवायचं नाही. आपण हे सगळं कशासाठी करतो माहितीये का? आनंदासाठी करतोय सगळं. आणि परिवर्तन जर होत असेल तर मजा आहे. म्हणून सगळ्यांच्या पाया पडून विनंती करतो, 2 गोष्टी जपा, ज्ञानेश्वरी पारायण आणि पहारा जपा. जर तुम्ही या गोष्टी जपले, तुम्ही सप्ताह किती मोठा करा. मी कीर्तन चालू आहे, लाईव्ह आहे, मी मुद्दाम सांगतोय, तुम्ही सप्ताह किती मोठा करा त्याला अर्थ नाही. याच्यावर नाव काय टाकतो आपण पत्रिकेवर? अखंड. काय नाव आहे? अखंड. अखंड म्हणजे काय? नाही बाकीचं निदान तेवढं तरी अखंड राहावं म्हणून सप्ताह. विठ्ठल 2-3 गोष्टीला धन्यवाद.
7 ते 9 वेळ केली त्याबद्दल तुम्हाला माझे व्यक्तिशः धन्यवाद. तिसरा मुद्दा आहे मला, एवढी लोक खरे का आम्ही रोज याच्यातच आहे, बरोबर आहे. मी देवगावला ओळखतो म्हणून तुमची स्तुती करत नाही, मी चांगल्याला चांगला म्हणणारा माणूस आहे. विपुल प्रमाणामध्ये अन्नदान होतं, फक्त तुम्ही समन्वय लावून देतो. अगोदरचं जेवण हे जेवणच होतं बरं का, तुम्हाला पटवून न पटवू, अगोदरचं जेवण हे जेवणच होतं. आणि आता 2 दिवसापासूनच जे ते महाप्रसाद आहे. आता तुम्हाला पंक्तीवर बसल्यावर देवाचं नाव घ्यायची गरज नाही, कारण सगळं आम्ही अगोदरच घेतलंय. आता वजने कवळ घेता आता मी पंच बाबा सांगायचे, म्हणायचे पंगत बसली आणि एखाद्या माणसाला हौस असते, आपल्याकडे ते कमी आहे. नगरच्या जरा तिकडे गेला तुम्ही पारनेर तालुक्यात, लोकांना इथली हौस आहे. बरं ते म्हणताना समन्वय लागत नाही. शास्त्र सांगते जेवायला बसण्याच्या अगोदर देवाचं नाव घ्या, ते रावणाचं घेतलं. विठ्ठल विठ्ठल रावणा रावणा राज्य काय समन्वय, तिथे सारखे रत्न थोरोनी तुमचं पाठ आहे, पाठीत नाही पाठवलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता मुखाचे, जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण उदर भरण हे जाणीजे यज्ञ करा. 2-3 मुद्दे सांगतो ऐका. या देशात चाललं तरी यज्ञ होतो. हा देश इतका पवित्र आहे, या देशात फक्त चालले तरी यज्ञ होतो, फक्त चालायचंय संत वचनानं. या देशात चाललं तरी यज्ञ होतो, फक्त चालायचंय संत वचनानं. हे बंद ठेवून चालायचं नाही, हे काय ठेवून करायचं नाही. नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पावला झाला की नाही यज्ञ, फक्त निघालेत ना. मी आता पैठणला पाहिलं, दिंड्या चाललेले होते, ऊन भरपूर होतं. ते लोकांनी चाललं तरी त्या नीट चालव बरं का, राग देऊ नका. 2 जण चांगले याच्यातले होते, ते म्हणला वेळच लागा नको. ते दुसरा त्याच्या पुढचा होता, तो म्हणला याच्याशिवाय नाही जमायचं. मला कळत आहे, चांगलं कळत असेल तुम्हाला. नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पावले, चाललं तरी यज्ञ आहे. या देशात बोललं तरी यज्ञ होतो. तो माझा विश्वमौली ज्ञानोबरायांनी नेवाशाला केला. या देशात बोललं तरी यज्ञ होतं, पण बोललं तसं पाहिजे. या देशात बोललं तरी यज्ञ होतो, पण बोललं तसं पाहिजे. बोलताना साथ बोललं पाहिजे. साथ म्हणजे बोलताना मवाळ बोललं पाहिजे. माणसं सांगतात ना त्याला काही म्हणू नका, ते कसं बोलतं तुमच्याकडे नाही माहित. आमच्याकडे असं म्हणतात, मला त्याला जे आहे मी म्हणू नका. मी म्हटलं का ते म्हणजे ते धसकाटावून बोलतो. मुलाचं नाव विठ्ठल आहे, मुलाचं नाव काय विठ्ठल आहे. आपण काय म्हणतो, तुम्ही काहीच नाही म्हणत. मुलाचं नाव एकनाथ आहे, तुम्ही काय म्हणता? हा तुम्ही बोला ना जरा, इकडे भेटते ना असे सोडून आम्हाला
एक त्यांना एक 4-5 मारा झाले एकटा बोलून देत नाही. मला त्या दिवशी एक जण म्हणला तुम्ही रामायण सांगता रावणाला इकडं 5 डोकं इकडं 5 डोकं मग रावण झोपत कसा असेल या कांगोर. आता हे काय ग्रंथातला प्रश्न आहे. हे आणखी प्रश्न बघा. चला विषय वाढतोय. साच आणि मवाळ तुले यांनी रसाळ शब्द दैशे तल्लोळ अमृत. खरं बोललं पाहिजे, साच बोललं पाहिजे, मवाळ बोललं पाहिजे. जग असं म्हणे आमची जी जुनी मंडळी सांगायची पोरा हो हे लोकात बसित पण याला जपा बर का. 2-3 इंद्रिय एवढे विलंदर आहेत. 1, 2 आणि 3. एखाद्या गोष्टीकडे पाहायचं नाही म्हणा हे मुद्दाम त्याच्याकडे पाहा. एखाद्या तुम्ही इथं निश्चय करून या उद्या मी भजन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. श्रीराम श्रीराम तू म्हण नका काय होईल भूतच तोंडाला काही वेळ. तुमच्याकडे शेराचं झाड आहे का? शेराचं पूर्वीच्या काळी होतं ते. काढीला काढी काढीला काढी काढीला काढी त्याला अशी चॉकलेटी रंगाची फुलं यायची. कपाशीच्या कैऱ्यावानी कैऱ्या यायच्या. बरोबर आहे ना? काढीला काढी काढीला काढी आणि त्याचा चीक जर हाताला लागून जर चेहऱ्याला हाताला लागला तर काय व्हायचं? उठायचं. तसं देवाचं नाव काही वेळा काय होतं त्याच्यामुळे तुम्ही दरबारात आले प्रभू रामचंद्राच्या पण म्हणायचं नाही हे श्रीराम 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 जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. काळी काळी राम जय राम जय जय राम. पाठी मागे राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम रामाचं कांद्यावर कसं आलं हे आमचं ठीक आहे. आम्हाला म्हणावंच लागेल. दादा 1 एकर कांदे दुपारपर्यंत काढले माझ्या इथे लोकांनी आणि परत 4 बायांनी स्त्रियाला द्यायला ठेवले अजून होईना. याच मुक्त या शब्दाला मावळात एक शब्द आहे महाराज उदड. मावळा काय म्हणतात? उदड उदड. इथे शिवजयंतीच्या कीर्तनाला गेलो आळंदीतून विद्यार्थी घेऊन गेलो. अशी भरपूर समाज कीर्तनाला ते भजनच करीत नव्हतं. कीर्तन झाल्यावर त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही भजन नाही केलं ते म्हणते बाबा तुम्हाला उदड होत. काय होतं? उदड. असं तुम्ही आमच्यात काय भजन बिजन करीत जाऊ ते असं इराण टाकल्यावर झालं. इथे 2-4 जणांनी टाळ्या वाजवल्या पाठीमागं 2-4 जणांनी मध्ये म्हणजे चालून दे तुम्ही. श्रीराम या धर्ममंडपात आल्यावर भजन करा. जर इथं येऊन भजन केलं नाही तर पुढे भजन करणार आहे तुम्ही. संसारात देव आठवतो. प्रयत्नाची पराकाष्ठा करा. संसारात देव आठवत नाही. स्मरण करून देण्यासाठी तर सप्ताह करावा लागतो ना. स्मरण करून देण्यासाठी सप्ताह करावा लागतो. म्हणून इथं आल्यानंतर मला श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम म्हणतच नाही आपण तरी काय. रामनामाशिवाय नाही. हे विश्व तरलंय ते रामनामानं तरलंय.
कलियुग केवल नाम आधारा. कलियुगात बाकीची साधनं गवणे, देवाचं नाव सोपं आहे, घेणं सोपं आहे, न लगती सायाचं पुढे जाण्याची गरज नाही. आणि ते सोपं साधन जर केलं तर सुखे येतो घरात. म्हणून सगळ्यांनी एकदा प्रेमानं विठोबाचं भजन करा. विठोबा जगद्गुरु तुकोबरायांचा त्रिशतोत्तर असणारा 375वा अखंड हरिनाम सप्ताह. काही पत्रिका माझ्याकडे आल्या. तुमच्या देवगावला 17 एप्रिलला सकाळची पंगत आहे. देवगाव, शहापूर, कोलतेवाडी, कोकाणा या भागातली तसे नेवासा तालुक्याचे 3 विभाग आहेत. या ठिकाणी शांतीब्रह्म पुरेकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय छोटे कदम माऊली यांच्या नियोजनातून आणि सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या तालुक्याच्या सहकार्यातून असणारा हा तुकोबरायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा अगदी महाराष्ट्रभर मोठ्या भव्य स्वरूपामध्ये साजरा झाला. अकोळनेरला तो 16 तारखेला सुरू होणार आहे. 17 तारखेला सकाळी 9:30-10 पर्यंत त्या भाकरी तुम्ही इथं जरी आणून दिल्या तरी ते नियोजन होणार आहे. मला वाटतं भारतशेठ गरड कोकाणा यांच्याशी संपर्क करून त्या भाकरी आलेल्या आहेत या पुढे या. आणि त्या ठिकाणी शांतीब्रह्म मारुती बाबा तुरेकर, माणिक महाराज मुखेकर शास्त्री आपल्या वारकरी संप्रदायाचं नवे आपण सगळे ज्यांना अंतकरण वृत्तीनं मानतो असे आदरणीय शांतीब्रह्म देवगडचे मोठे बाबा जंगले शास्त्री, आदिनाथ महाराज शास्त्री या सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं हा सप्ताह होणार आहे. आणि विशेषत्वानं भजनी मंडळाला विनंती करतो, तिथं पहार आहे, तुकाराम नामजपाचा पहार आहे. थोडस वाईट वाटू देऊ नका, मी तुमच्यातलं असेल, तुम्ही माझ्यातले. आणि म्हणून पैठण असेल, आळंदी असेल, देहू असेल, पंढरपूर असेल, त्याच पद्धतीने हे तुकोबरायांचं 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. तुकोबरायांच्या पादुका देहूवरून अकोळनेरला येणार आहेत हेलिकॉप्टरनं. आमचा संप्रदाय हा वैभवशाली आहे आणि ते वैभव आदरणीय माऊलींनी सगळ्याच्या संयोजनातून या ठिकाणी महाराष्ट्राला नवे विश्वाला माहीत करून दिलं. आणि म्हणून पुनश्च एकदा ऐका की 17 एप्रिलला तुमची असणारी भाकरीच्या महाप्रसादाची पंगत आहे. सगळ्यांनी तिथं जा. आणि भजनी मंडळाला विनंती करतो की आपण एक दिवस तरी तुमच्या सवडीनं एक दिवस तुम्ही 4-6 जणांना शक्यतो तुमच्याच पंक्तीच्या दिवशी आपला टाळ घेऊन जायचा. त्याच्या आपल्याकडे बरोबर जिथं संयोजक मंडळी टाळ देतात, हे सगळं देतात. तर इंदापूर भागात जर गेले महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार मी आपुला. आणि शेवट वातावरणामुळे चाल झाली असं समजून तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पायी किंकर. उपस्थित सगळ्यांच्या प्रती परत कृतज्ञतेचा भाव. अन्न प्रसाद घेत असताना हे मला कोणीही सांगितलं ते कुठं जातं ते स्वतंत्र विषय, आपल्याकडे वेळ नाही. प्रसादाला प्रसादासारखा स्वीकारा. सगळ्यांनी सहकार्याची भावना करून सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल